हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण 32 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या चॅनलवरती येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. 32 साईजचं पेपर कटिंग करण्यासाठी आपण आधी मापे समजून घ्यायचे आहेत. तर मापे आहेत: छाती आहे 32ची, कमर आहे 28ची, उंची आहे 13 इंच, पुढचा गळा आहे 5.5चा आणि मागचा गळा आहे 10 इंच. तर ही मापे घेऊन कसं पेपर कटिंग करायचं हे समजून घेऊयात. अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळे भाग, म्हणजे पुढचा भाग जो आहे तो वेगळ्या पेपरवर आणि मागचा भाग जो आहे तो वेगळ्या पेपरवर असा कट करण्यास सांगितलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकाच पेपरवर, म्हणजे फोल्डिंग पेपरवर आपल्याला दोन्ही भाग कट करायचे आहेत. तर ते कसे कट करायचे ते बघूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला शोल्डरसाठी एक लाईन आखून घ्यायची आहे. तर हा फोल्डिंग पेपर आहे. ह्या पेपरचा फोल्डिंगचा जो भाग आहे तो माझ्या साईडने घेतला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला शोल्डरसाठी इथे एक सरळ लाईन आखून घ्यायची. आणि शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.25 इंच. तर 5.25 इंचावर इथे मार्क करायचं आहे. आणि मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंचाचा. तर इथून आपल्याला मुंड्यासाठी एक लाईन आखून घ्यायची आहे. तर इथे 5.5 इंचावर एक मार्क केला आहे, 5.5 इंच. आणि ही लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर ब्लाऊजची उंची टाकायची. तर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे शिलाई मार्जिन. तर 13 इंचचा आपण 14 इंचावर इथे मार्क करणार आहोत. तर 14 इंच. दोन्ही साईडने 14 इंच आपण मार्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही लाईन सरळ येईल. जर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये अडचण येत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारा. त्यानंतर इथे आपल्याला टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग. तर कंबर आहे आपली 28ची. तर 28चा चौथा भाग येतो आपला 7 इंच. तर 7 इंच इथे मार्क करून घ्यायचं आहे. आणि 1 इंच टक्ससाठी, जो आपण मागच्या भागामध्ये घेत असतो मागच्या पार्टमध्ये, त्यासाठी 1 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे. आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे कमरेचा छातीचा चौथा भाग. तर छाती आहे 32ची. तर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 8 इंच. आणि त्यापुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच. जितके आपण शिलाई मार्जिन खाली घेतले तितकीच इथे आपण घ्यायचे आहे. जर तुम्ही 2 इंच घेत असाल तर खालीसुद्धा 2 इंच घ्यायचे आहे. आणि ह्या लाईन ज्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मुंड्यासाठी आपण इथे 5.25 शोल्डर घेतलं आहे 5.25 इंचचं. तर इथे सुद्धा आपण एक 5.25 इंचावर एक मार्क करून घ्यायचं. आणि ही जी लाईन आहे ती सरळ आखून घ्यायची. त्यानंतर पुढच्या मुंड्यासाठी 1.25 इंचावर एक मार्क करायचं. आणि मागच्या मुंड्यासाठी 1 इंचावर एक मार्क करायचं आहे.
गळ्याचा आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. हा जो आहे तो पुढचा मुंडा आहे आणि आता मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे. पुढच्या मुंड्याचा आपण आकार घेतला आहे 1.5 इंचावर आणि मागच्या मुंड्याचा जो आकार आहे तो 1 इंचावर घेतला आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे. तर आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2 इंच. तर 2 इंचावर इथे मार्क करून घ्यायचं आहे आणि पुढचा गळा आहे 5.5 इंचाचा. तर त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायची आहे. तर 6 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि ही लाईन आखून घ्यायची आहे. तर आपण वरती गळा रुंदी घेतले 2 इंच. तर खालून आपण 1/2 इंच एक्स्ट्रा ॲड करून घेतलं तरी चालेल, म्हणजे 2.25 इंचावर आपण मार्क करायचं आहे आणि हा बॉक्स आखून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा. त्यानंतर आपल्याला इथून क्रॉस पट्टीसाठी 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. 2.5 इंचाची आपली क्रॉस पट्टी घ्यायची आहे. तर सेम दोन्ही साईडून 2.5 इंचावर मार्क करायचं आणि ही जी लाईन आहे ती आखून घ्यायची आहे. आणि क्रॉस मार्कसाठी 1/2 इंचावर मार्क करायचं आहे. त्यानंतर कटोरीसाठी इथून आपल्याला 5 इंचावर एक मार्क करायचं आहे. 32 साईजसाठी आपण 5 इंचावर कंपल्सरी मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे सुद्धा एक मार्क करून ठेवायचं आहे आणि गळ्याच्या आकारावरून आपल्याला इथे ही जी लाईन आहे, सरळ लाईन आहे, त्या लाईनच्या वर 1 इंचावर मार्क करायचं आहे आणि इथून कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा जो आपण मार्क केलेला आहे तो आणि हा 5 इंच ते जोडून घ्यायचा आहे. तर हा कटोरीचा आकार झालेला आहे. त्यानंतर इथून आपल्याला क्रॉस मार्क करायचा आहे. तर आपण 5 इंचावर इथे मार्क केलेला आहे आणि इथून आपल्याला ह्याचा मध्य घ्यायचा आहे ह्या लाईनचा आणि इथून आपल्याला क्रॉस मार्क करून घ्यायचा आहे. व्यवस्थित व्हिडिओ समजून घ्यायचा आहे. तर हा झाला आपला फ्रंट भाग. तर आता आपल्याला ह्याची कटिंग करून घ्यायची आहे. तर कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. मी जसं दाखवते तसं कटिंग करायचं आहे. व्यवस्थित ठेवून कट करून घ्यायचं आहे. तर ही जी बाहेरची लाईन आहे ती कट करून घ्यायची. त्यानंतर हा आपला जो बाहेरचा मुंडा आहे तो सगळ्यात आधी कट करून घ्यायचा आहे. हा करायचा नाही.
सरळ लाईन आपण आखून घेतली होती ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला मागचा भाग जो आहे हा तो वेगळा करून घ्यायचा आहे. तर ही जी आपण मधली जे फोल्डिंग आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे. तर जिथे आपली घडी बसलेली होती तिथून आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर हा आपला मागचा भाग आहे आणि हा पुढचा. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला ही जी क्रॉस पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर हा पुढचा गळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला माझी सांगण्याची पद्धत बरोबर वाटते का? जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून विचारा, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा कटोरीचा जो भाग आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हा मागच्या मुंड्याचा आकार होता तो कट करून घेतलेला आधी. तर आता हा पुढच्या मुंड्याचा आपण आकार कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा कट करायचा आहे. तर हा आपला फ्रंट पार्ट झालेला आहे. तर इथे लिहून ठेवते फ्रंट पार्ट. साइज. तर आपण आता मागचा भाग घ्यायचा आहे. तर मागच्या भागावर सुद्धा गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे 2 इंच. जितके आपण पुढच्या भागामध्ये घेतले आहे तितकीच मागच्या भागावर सुद्धा घ्यायची आहे. तर 2 इंच इथून आपण एक मार्क करून घ्यायचं. त्यानंतर मागचा गळा आहे 10 इंच, तर त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून 10.5 इंचावर मार्क करायचं आहे. तर इथे आपण 2.25 इंचावर एक मार्क करून घ्यायचं. आणि हा जो बॉक्स आहे तो आखून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये तुमच्या गळ्याचा आकार, तुमचा जो गळ्याचा आकार आहे तो तुम्ही देऊ शकता. मी इथे गोल आकार देऊन घेते. त्यानंतर इथून आपल्याला 4 इंच टक्ससाठी मार्क करायचं आहे. 4 इंच आणि 4.5 इंच इथून वर. हा झाला टक्ससाठी. तर आपण जो गळ्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही आता कपड्यावर कट करताना काय काळजी घ्यायची आहे, कोणता काय करायचं आहे ते समजून घेऊयात. तर कपड्यावर कट करताना ही जी क्रॉस पट्टी जी आहे
तर ती खालून तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे. ही जशी आहे तशी कट करायची नाही आहे, त्यामध्ये खालून 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे, जेणेकरून तुमची उंची कमी होणार नाही. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि व्यवस्थित कपड्यावर कट करायचं आहे. आणि हे टक्ससाठी तुम्ही इथे थोडा छोटासा कट घेतला कपड्यावर तरी चालेल. तर सगळ्यात आधी आपण आता स्लीवची कटिंग करणार आहोत. तर स्लीवची लांबी आहे 5 इंच. तर ती आपण कशी कट करायची ती बघूयात. तर सगळ्यात आधी आपण इथून एक सरळ लाईन आखून घ्यायची. त्यानंतर 5 इंचाची स्लीव आहे, तर त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. तर 6 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. जर आपलं अस्तरचं ब्लाऊज असेल तर आपण शिलाई मार्जिन 1 इंच ॲड करायचं आहे, आणि बिना अस्तरचा जर साधा ब्लाऊज जर असेल तर आपल्याला शिलाई मार्जिन 1.5 इंच ॲड करायचं आहे. तर आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा ॲड केलेला आहे आणि सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या लाईनचा एक मध्य घ्यायचा आहे 6 इंच, तर इथे 3 इंच येणार. आणि ही लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. तर छाती हा आपली 32ची, तर चौथा भाग येतो 8 इंच. तर इथे 8 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यामधून 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर मध्ये आपण इथे 8 इंच, तर त्याच्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपला दंडघेर आहे 10चा, तर 10चा अर्ध करायचा आहे. तर इथे आपण 5 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि ह्या ज्या लाईन आहेत त्या आखून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथून ही लाईन अशी क्रॉस अशी जोडून घ्यायची आहे ह्या लाईनपर्यंत, मधल्या लाईनपर्यंत. आणि त्या लाईनचा एक मध्य घ्यायचा आहे आणि इथून ते इथून ह्या लाईनचा सुद्धा मध्य घेऊन ठेवायचं आहे. त्यानंतर ही जी सरळ लाईन आहे तिथून 1 इंचावर आपल्याला एक मार्क करायचा आहे आणि स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर ह्या 1 इंचापर्यंत आपल्याला सरळ असं घ्यायचं आहे. आणि इथून स्लीवचा आकार द्यायचा. इथून थोडंसं खाली आलं तरी चालेल. हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार, मागच्या मुंड्याचा आकार. त्यानंतर पुढचा जो आकार आहे तो सुद्धा इथून ह्या 1 इंचापर्यंत सरळ आणायचा आहे. आणि हा जो मध्य घेतला आहे त्या मध्यातून मिळवून इथून ह्या मध्यापर्यंत मिळवायचा आहे. अशा प्रकारे आपलं स्लीव ड्रॉ करून झालेलं आहे. तर ते कटिंग करायचं आहे. तर ते कटिंग कसं करायचं ते बघूयात. तर इथून जी आपण सरळ लाईन आखली होती ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर हा जो आपण बाहेरून लाईन जी आखून घेतली ती कट करायची आणि नंतर हे व्यवस्थित कट करायचं आहे. हा जो मागचा मुंड्याचा आपण भाग घेतला आहे तो कट करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी. तर अशा प्रकारे कट करून झालेले आहे. त्यानंतर हा जो पुढचा जो भाग आहे तो कट करायचा आहे. तर त्यासाठीही हे सरळ करून घ्यायचे आहे स्लीव आणि नंतर हे कट करून घ्यायचं आहे. तर हा जो आपण भाग, हा या साईडचा जो भाग आहे तो आपण मागच्या भागासाठी जॉईन करणार आहोत आणि हा पुढच्या भागात जॉईन करणार आहोत. ते लक्षात राहत नसेल तर तुम्ही इथे लिहून ठेवू शकता पुढचा भाग.
किंवा तुम्ही काहीतरी खूण करून ठेवली तरी चालेल. पुढचा भाग आणि हा आहे मागचा भाग. तर कटोरी वाढवून घेण्यासाठी हा एक पेपर घेतलेला आहे. तर कटोरी कशी वाढवायची ते आपण बघून घेऊयात. तर आपण जी ही कटोरी कट केलेली आहे तर ती कटोरी ह्या पेपरवर ठेवून घ्यायची आहे आणि ती जशी आहे तशी आखून घ्यायची आहे. तरी जशी आहे तशी आखून घेतलेली आहे कटोरी. त्यानंतर इथून ते इथून ह्या लाईनचा एक मध्य घ्यायचा आहे, मध्य घेऊन ठेवायचं आहे. नंतर इथून 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि इथून 1.5 इंचावर मार्क करायचं आहे आणि ह्या ज्या लाईन आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत. थोडा पण वरती मार्क करून घ्यायचं आहे आणि ही लाईन जी आहे ती जोडून घ्यायची. त्यानंतर इथून आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि इथे सुद्धा एक अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ही जी लाईन आहे ती क्रॉस अशी आखून घ्यायची आहे. त्यानंतर हा जो आपण मध्ये घेतला होता तिथून आपल्याला 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि ही जी लाईन आहे ती जोडून घ्यायची आणि इथून आपण 1.5 इंचावर मार्क केला होता तर ते 1.5 इंच आणि हे इथून ही क्रॉस लाईन आपण घ्यायची. त्यानंतर इथून अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे आणि हा जो आकार आहे तो जॉईन करायचा आणि इथून अर्धा इंच आणि इथून 1.5 इंचावर आपण मार्क केलं होतं तर ते आपण जोडून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित गोलाकार जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित गोलाकार आखून घ्यायचं आहे. तर ही झाली 32 साईजची कटोरी. ही वाढवून झालेली कटोरी आहे आणि ही आपण आधी जी कट केलेली होती ती ही आता ही काहीच कामाची नाही आहे. ह्याच्यावरून आपण कटिंग करायचं नाही आहे. तर ही आपण वाढवून जी घेतलेली आहे ती कटिंग करण्यासाठी वापरायची आहे. तर ती कट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ही कटिंग करून झालेली कटोरी जी आहे तर हा जो मध्ये आहे ही जी लाईन आहे आणि ही ते आपण अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि हा जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला लाईन आखून दाखवते. तर हा जो एक्स्ट्रा जो भाग आहे तो कट करायचा जेणेकरून आपली कटोरी व्यवस्थित बसेल. तर अशा प्रकारे ही आपली कटोरी रेडी झालेली आहे.
हा साईड पार्ट, हे कटोरी आणि हा जो मागचा भाग आणि हे स्लीवसाठी माझ्याकडे पेपर नव्हता, त्यासाठी मी न्यूजपेपरवर तुम्हाला कट करून दाखवलं आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, दिसत नसेल, तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. आता हे तुम्ही जसे आहेत तसे कपड्यावर कट करू शकतात. ही क्रॉसपट्टी, तर क्रॉसपट्टीमध्ये मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खाली कपड्यावर कट करताना खाली 1 इंच एक्स्ट्रा ॲड करून कट करायचं आहे, जेणेकरून तुमची पुढच्या भागाची उंची कमी होणार नाही यासाठी. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर ह्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारा. आणि व्हिडिओ कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा.